नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण एका नाही शिवारात आलेलो. शिवार म्हणजे का नाही, घरापासून रानात जातो आम्ही, त्याला शिवार म्हणतो. शिवारात आलेली अशी मस्त अशी ज्वारी आलेली. आणि अशी मला बरेच जणांची कमेंट आली की ताई का नाही पातळीची भाजी करून दाखवा, पातळीची भाजी करून दाखवा. तर एका नाही, आता आपल्याला आज एका नाही पातळीची भाजी करायची. तर पातळीची भाजी ओळखायची कशी आणि बनवायची कशी आणि त्याचं आयुर्वेदिक महत्त्व काय आहे, फायदे काय आहेत आपल्या शरीराला, ते आपण आजच्या ना रेसिपीमध्ये बघणार आहे. तर आता काही जणी काय म्हणतात की पावसाळ्यात आलेली पातळी खायची, रसभरी असती. पण असं काय नाही. खरं तर पातळी का नाही ज्वारीच्या सीजनची खायची. म्हणजे का नाही पावसाळी पीक होऊन गेलं की उन्हाळी पीक असती, ज्वारी असती, गहू असती. पण त्याच्यात का नाही ज्या रानवडी ज्वारी असतात का नाही, म्हणजे ज्याला पाणी दिलं जात नाही, त्या पावसाच्या जीवावर येतात का नाही, अशा ह्या ज्वारी आहेत. आणि अशा ज्वारीमध्ये का नाही ही ज्वारी भिजवलेली नाही, ह्याला ज्वारीला पाणीच नाही कसलं असं. तर ह्या ज्वारीत का नाही अशी ही पातळी उगवलेली आहे. आणि ही ह्या पातळीचं महत्त्व असं आहे का नाही, ही खरी आयुर्वेदिक पातळी असते. तुम्हाला दाखवते पातळी कशी आपल्याला घ्यायची. पातळी बघा ह्या पद्धतीने असते. या ह्याला का नाही अशी कात्री सारखी म्हणजे करवती सारखी पानं असतात, थोडेसे साईडने असं काटा असतात ह्याला. पण आता ऐका नाही, ही काय पातळीला असं तुरा आलेलं येतं. ही ज्वारी बिलकुल भिजवलेली नाही, रानवडी ज्वारी हाय. आणि ह्या रानवडी ज्वारीतच ही रसबशी पातळी हाय. आता तर घेताना कशी घ्यायची, ह्या पातळी उपटताना का नाही ह्या पातळीला नख लावायचा नाही, खुरपं लावायचं नाही. उपटताना मात्र 2 चिमटीमध्ये ह्या पद्धतीने आपल्याला पातळी उपटायची. कडने अशी माती सारायची आणि अशी धरायची आणि अशी उपटायची. हा बघा या पद्धतीने हिला नख लावायचं नाही किंवा खुरपं लावायचं नाही. का लावायचं नाही तर ही कडू होती भाजी. म्हणून एका नाही आपण एका नाही नुसत्या चिमटीत धरून अशी ही पातळी आपण उपटून घ्यायची. बघू शकता तुम्ही ह्या पद्धती आपल्याला पातळी. आणि आपल्याला पातळी घेताना अशी कवळी घ्यायची. ही असं तुर आलेली पातळी आपल्याला घ्यायची नाही, बिनतुऱ्याची पातळी घ्यायची आपल्याला. हा बघा ही अशी, म्हणजे जास्त कडवड बी लागत नाही आणि खायला. पातळी आणि ह्याची करडीची पानं एकसारखीच असतात, पण पातळी अशी पसराट असते आणि करडी अशी उभाट असते. तर आता चला, जेवढी आपल्याला भाजीला लागणार आहे का नाही पातळी, तेवढी आपण उपटून घ्यायची. अजिबात सुद्धा ह्याला नख लावून द्यायचा नाही कसला. चांगलं असं टोपलं भरून बघा पातळीची भाजी घेतलेली, मस्त अशी आता काही घेतलेली हिरवी गार आहे अशी. आता जायचं घरी आणि चांगली चुलीवरती झणझणीत अशी ही पातळीची भाजी बनवायची. करायला बी लई सोपी असती या. आणि जर चुलीवरती जर बनवली ना लोखंडाच्या तव्यात, मग तर त्याची तर चव तर लईच वाढती या. तर चला मग आता आपण घरी जाऊन चांगली मस्त अशी भाजी बनवूया. तर पातळीची भाजी घेऊन तर घरी आलेली आहे. तर आता भाजी बनवायला आपल्याला पाहिजे तर ताज्या ताज्या हिरव्यागार अशा मिरच्या. तर आता मस्त अशा झाडाला सुद्धा आहेत. तर जेवढ्या लागतात ना भाजीला तेवढ्याच घेते. घरगुती खायापुरते आपल्या लावलेल्या आहेत ह्या मिरच्या छान अशा. आणि फुलं कळी सुद्धा भरपूर आलेली अशी बघू शकता तुम्ही. मस्त अशा गजबजलेल्या आहेत मिरच्या. त्या झाडाला तर किती येते, झाडाला तर बघा मिरची कसली गार अशा. आणि तिखट तर लय आहे इथं, त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे एवढेच घेणार आहे. मुठभर घेतलेले आहेत. तसं घराजवळच रान असल्यामुळं का नाही लागल तेवढंच आम्ही तोडून घेतो ताजं. घरात अजिबात ठेवत नाही असं शिल्लक. कारण झाडाला जसं हिरवंगार राहते तसं घरात नेलं की लगेच सुकून जातं या.
जेवढं आपल्याला पाहिजे एवढ्या चांगल्या मुठभर अशा हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत. आता बनवूया. पात्रीची भाजी घेऊन घरी आलेलो आहे. आता ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची. आता ही भाजी आपल्याला का नाही इळीने चिरायची नाही किंवा सुरीने सुद्धा चिरायची नाही. लोखंडाची वस्तू ह्याला लावायची नसते. म्हणजे चिरताना काय होतं, चिरली का नाही भाजी ही कडवट होती. त्याच्यामुळे आपल्याला अशी ही पानं अगोदर खुडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही पानं खुडत असताना मी तुम्हाला ह्या भाजीचं आयुर्वेदिक महत्त्व सांगते आणि ह्याच्यापासून आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत का नाही हे सुद्धा सांगते. ही भाजी रानभाजी आहे. ह्याला काय शेतकऱ्याला बी टाकावं लागत नाही किंवा त्याची पेरणी करायला लागत नाही. ही पावसाच्या जीवा उगवलेली भाजी असते. आता ही का नाही भाजीला कसलं औषध काय मारावं सुद्धा लागत नाही. ही मनाने उगवलेली ही रानभाजी आहे. तर ही भाजी दिसताना कशी दिसती, एकदम आपली जी ही जी भाजी असते का नाही करडईची, त्या करडईच्या भाजीसारखी दिसती. कडणी अशी करवतीसारखी असते. या पानं त्याची थोडं काटा असतात ह्याला बारीक. तर ही भाजी खाल्ल्याने काय होतं, जे आपल्या त्वचेवरती जी असं बारीक फोड्या येतात, म्हणजे त्वचा रोग म्हणतो आपण त्याला, त्या त्वचेवरती रोगावरती ही भाजी एकदम उपयोगी आहे. आपल्या शरीरात जर उष्णता असेल तर त्याच्यावरती ही भाजी आवर्जून करून खायची. दुसरी गोष्ट अशी, ज्यांना पचनक्रिया कमी होत असेल, पोट साफ होत नसेल, त्यांनी तर ही भाजी का नाही आठवड्यातनी 2दा खायची. म्हणजे काय होतं, त्यांनी पोट साफ आपलं होतं आणि शरीर आपलं चांगलं निरोगी राहतं. रक्त शुद्ध करण्याचं काम ही पात्रीची भाजी करत असते. रक्त वाढवण्याचं सुद्धा काम करत असते. असे बरेच फायदे आहेत ह्या पात्रीच्या भाजीपासून. फक्त काय होतं, आपल्याला ती पात्रीची भाजी ओळखता आली पाहिजे. ती कशी आणायची, कशी खुडायची, त्याला नख लावायचा का न लावायचा, हे जी माहिती आपल्याला पाहिजे. आता आम्हाला माहीत नव्हतं, तर आमच्या सासूबाई सांगायच्या की आपल्याला पात्रीची भाजी करायची म्हणलं, आधी मला माहीत नव्हतं. त्या स्वतः रानातनी उपटून आणायच्या आणि मग मला दाखवायच्या की ह्या पद्धतीने का नाही ही भाजी उपटून आणायची आणि करायची. तर जेवढी भाजी तुम्ही अशी कवळी घ्याचाल ना, एवढी भाजी का नाही आणि शिजायला पण लवकर शिजते आणि खायला बी चवदार असते. सर्दी खोकल्यासाठी ही भाजी चांगली असते. मुळातच का नाही काय करायचं, जर सर्दी आणि खोकला जर असेल का नाही तर ही पात्रीची भाजी घ्यायची. अजून ही मी धुतलेली नाही. धुतल्यानंतर आहे का नाही ह्यातली 4 पानं आहेत का नाही, अनुषापोटी जर तुम्ही कुरडीच खाल्ली का नाही तर खोकला नाहीसा होत असतो. आणि खायची सुद्धा ती, आम्ही सुद्धा खातो. आता का नाही मी ही सगळी भाजी का नाही निवडून घेते. भाजी आपली सगळी निवडून झालेली बघू शकता. रानातनी आणली आणि आधी निवडून घेतली मी. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. भाजी कुठली बी धुताना नेहमी खोलगड भांड्यातच धुवायचं. काय होतं, खोलगड भांड्यात धुतलं की जी माती रिती जी चिकटलेली असते का नाही ती बरोबर तळाला राहते. 2 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायची. बघा कशी अशी काही मावा बिवा जरी असला तरी अशी ही तळाला राहते घाण. आता परत आपल्याला दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायची. एकदम स्वच्छ पाणी निघेल ही. आता 2 पाण्याने भाजी आपली धुवून झालेली. पाण्याने आता आपण भाजी धुवून घेतलेली. आता ही परत मी ह्या भांड्यातच ठेवते, म्हणजे निसून घ्यायला आपल्याला ताटात होईल. आता ही भाजी निसायची कशी, आता ह्या भाजीचं का नाही आपल्याला 2-3 तुकडं करून घ्यायचं
असं आपल्याला ही इळीने चिरायचं नाही किंवा सुरीने सुद्धा चिरायचं नाही. असं आपण जसं मेथीची भाजी कशी आपण निवडतो त्या पद्धतीने आपल्याला असं ही भाजीचं तुकडं करून घ्यायचं. म्हणजे भाजी काय होती कडवट लागत नाही. असं ज्या पद्धतीने बारीक पाहिजे मोठं पाहिजे तुम्ही पद्धतीने करून घेऊ शकता. पातळीची भाजी ह्याच पद्धतीने केली जाते या. काय होतं कडवटपणा थोडासा असतो या आणि जर इळीने आपण चिरली की त्याला जास्तच कडवटपणा येतो या. आणि ही भाजी आपल्याला ह्या पद्धतीने निवडून घ्यायची आहे. आता सगळी भाजी मी निवडून घेते. आता ही भाजी कच्ची खाल्ल्याने काय होतं तर आपल्याला पित्ताचा त्रास होतो ना. सकाळी सकाळी अनुषापोटी ही अशी भाजी अशी 2-3 जर दिवस जर तुम्ही खाल्लं ना तर तुमचं पित्त नाहीच होतं. पित्त झाल्याने काय होतं मग आपल्या शरीरावरती का नाही बारीक बारीक डाग उठतात. परत आपल्या शरीरातली उष्णता भडकते, अंग खाजायला लागतं. त्याच्यासाठी का नाही ही पातळीची भाजी आपल्या शरीराला लय महत्त्वाची आहे. आणि त्यात मला 2-4 कमेंट आलेले ताई पातळीची भाजी करा, ताई पातळीची भाजी करा. पण आमचं शिवार आहे ना आमच्या घरापासून लांब असल्यामुळं का नाही जायला तास आणि यायला तास लागतो या. त्याच्यामुळं माझा एवढ्या दिवस गेला. आता मस्त अशी चुलीवरची चांगली चमचमीत अशी ही पातळीची भाजी बनवते आणि भाकरीसोबत खायची. त्या पद्धतीने अशी खुडून घ्यायची ही भाजी. बघा आता भाजी आपली सगळी निसून झालेली आहे. आता भाजी बनवायला काय काय सामान लागतंय ना आपण बघून घेऊया. आता ह्या घेतल्या तर हिरव्या मिरच्या वावरातल्याच घेतल्यात ताज्या. 1 कुडी लसणाची घेतलेली, 4 बारीक कांदे घेतलेले, तेल मीठ घेतलेले आणि जिरं घेतलेले. आता का नाही एवढ्या मिरच्या लागणार नाहीत कारण लय तिखट आहेत. तर सगळ्यात अगोदर एका नाही जेवढ्या मिरच्या लागायच्यात ना मी त्याच्याशी देठं काढून आपल्याला धुवून घ्यायच्यात मिरच्या. त्यासाठी ह्या खोलगड भांड्यातच टाकते धुवायला कारण मिरच्या आहेत तिखट. हा बघा असं टाकते भांड्यात धुवायला. एवढ्या घेतल्या तर तिखट असल्यामुळं. आता ह्या भाजीला मिरची चिरून टाकली तरी सुद्धा चालते या आणि कुटून टाकली तरी चालते या. पण कुटून टाकल्यावर निवायचं भारी चिते आणि सगळ्या भाजीला आपल्याला तिखटपणा येतो. आता ह्या मिरच्या खलबत्त्यात घेते. लसणाची 1 कुडी आहे घेतलेली मी ती पण सोलून घेते. लसूण सोलून झालेला आहे आपला. लसूण टाकते, थोडंसं जिरं टाकते कुटताना आणि परत आपल्याला फोडणीला पण लागेल आणि चवीपुरतं मीठ. आता ही बारीक आपल्याला कुटून घ्यायचं. मिरची कुटून झाली आता चूल पेटवून घेते. या असाच खलबत्त्यात ठेवते. आता चांगली अशी आपल्याला चूल पेटवायची. चूल पेटलेली तवा तापाय ठेवलाय तोपर्यंत कांदा चिरून घेते. कांदा चिरून झालेला आहे. इकडे तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे. आता ह्याच्यात घालते तेल. एकदा चूल पेटली का नाही मग उशीर लागत नाही. तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे जिरं. जिरं चांगलं फुललं की टाकायचा कांदा. कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आता ही कुटून घेतलेली हिरवी मिरची ही ह्याच्यात सोडते. ही पण चांगली आपल्याला परतून घ्यायची. जेवढी मिरची परताल का नाही एवढी अशी
चांगला अर्क उतरतो त्या भाजीत मिरचीचा. चांगल्या त्या कांद्यात परतायची. मस्त असा कांदा मिरची सगळं आपलं मस्त असं परतून झालेलं आहे. वास पण छान असा सुटलेला आहे. आता ह्याच्यात एक नाही आपण ही धुवून खुडून घेतलेली भाजी आहे ना ह्याच्यात टाकायची. टोपलं भरून भाजी आणलेली तर निवडून एवढी अशी झाली त्याची. आणि आता तर शिजून तर लईच बारीक होणार आहे. आता छान मस्त अशी भाजी ही परतायची. जशी जशी भाजी परताल ना तशी तशी ती बारीक होत जाते. आता चटणी कुटताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं. थोडंसं वरून मीठ टाकतो. पानं जरी कवळी असली तर मधल्या जी देंडा असतात का नाही ही निबार असते तर त्याच्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो. या आता काय करायचं ह्याला थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा आपल्याला. आता ह्याच्यावर ठेवायचं आपल्याला जरा वेळ झाकण म्हणजे पटकन भाजी आपली ही शिजल. जरा चांगला लावला म्हणजे 10 मिनिटं झालेली. इथं भाजी आपली तयार झाली का बघूया. मस्त अशी भाजी झालेली. मस्त अशी शिजलेली सुद्धा एकदम गाळ झालेला आहे. आता ही काढून घेते आणि ताट बनवते जेवायला. किती टोपलं भरून भाजी आणलेली तर शिजून बघा त्याची किती झालेली. केलेली आता जेवायला घेतो. काय बनवलंय? आज बनवली रानभाजी पात्रीची. पात्रीची हा त्या मंडळी जेवा. आज बघा मंडळीनं बनवली बघा रानभाजी पात्रीची. ते तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो. चांगली झाली आहे मिठाने घेणं. ती भाजी आपल्याला एवढं निसर्गानं भाज्या दिल्यात ना लय ह्या निसर्ग वावरात म्हणा माळ रानात म्हणा लय दडलेल्या भाज्या त्या. ते फक्त ओळखता आल्या पाहिजे त्या आणि त्याची ओळख पटवून शनी आपल्याला समजलं पाहिजे. ह्या पात्रीच्या भाजीने काय होतं माहितीये का तुम्हाला. आपल्या शरीरातली उष्णता कमी करते. पित्ताला चालते. असं त्वचा रोग असतो ना त्याच्यावरती चालतं. तुमचं सर्दी खोकला आणि हिचं कच्ची जर अनुषापुटीचं खाल्ली ना लगातार 2-3 दिवस तर पित्त नाहीसं होत आहे. की ह्या रानभाजीत ताकद असते. आणि अशा रानभाज्या का नाही गावाकडंच खायला मिळते का. असं बाजारला यायला असल्या पण भाज्या विकाय आणत नाही. भारी लागते का नाही. आणि त्यात तर तव्यात केल्यामुळं तर आणखी टेस्ट आले. ते लोखंडाच्या तव्यात बनवलं का नाही त्यामुळं तर एकदम टेस्टच वेगळीच लागायला लागली. भारी लागते. मंडळी
आता जेवायला तर खूप वेळ लागणार आहे. तर चला, हा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची रानातून आणून केलेली का नाही रानभाजी पात्रीची कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.